नमस्कार मित्रांनो, मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महावितरणकडून चंद्रपूर या ठिकाणी 2025-26 या वर्षाकरता अप्रेंटिसशिप पदांसाठी वॅकन्सीज आलेल्या आहेत, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे येणार नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनल पाहायला मिळत राहतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। वरती जी आलेली आहे ती चंद्रपूर अंतर्गत चंद्रपूर, वरोरा आणि बल्लारशाह विभागामध्ये या ठिकाणी 2025-26 या वर्षाकरता या ठिकाणी वॅकन्सीज आलेल्या आहे। त्यामध्ये इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि कोपा या ट्रेडसाठी इथं वॅकन्सीज निघालेल्या आहे। यासाठी ऑनलाईन अर्ज जे आहे ते 23/6/2025 पासून सुरू झालेले आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 30/6/2025 पर्यंत। तुम्ही या ठिकाणी www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी करू शकतात। यासाठी जे विभागनिय आहे त्यांनी आस्थापना क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे, ते आपण या ठिकाणी पाहूया। त्यामध्ये पहिला विभाग आहे चंद्रपूर विभाग, यामध्ये त्याचा आस्थापना नोंदणी क्रमांक दिलेला आहे E03-1727000621 आणि एकूण जागा आहे चंद्रपूर विभागासाठी 52 जागा आहे। त्यानंतर दुसऱ्या नंबरचा विभाग आहे बल्लारशाह विभाग, यासाठी आस्थापना नोंदणी क्रमांक आहे E03-3172-700784 आणि यासाठी टोटल 39 वॅकन्सीज आहे। त्यानंतर तिसरा विभाग आहे वरोरा विभाग, यासाठी आस्थापना क्रमांक आहे E10202-700124 आणि यासाठी एकूण 37 वॅकन्सीज आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी वॅकन्सीज आलेल्या आहे। सदर भरतीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील उमेदवारास या ठिकाणी प्राधान्य राहील असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर आपण शैक्षणिक अर्हता या ठिकाणी पाहूया। महाराष्ट्र राज्य शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, म्हणजे 10वी पास असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCVT नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून तुम्ही इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि कोपा या ट्रेडमध्ये तुम्ही जर ITI उत्तीर्ण असाल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी भरू शकतात। या ठिकाणी वयोमर्यादा काय आपण या ठिकाणी पाहूया, तर 4/7/2025 रोजी किमान वय जे आहे ते 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे आणि मागासवर्गीयांसाठी तर 5 वर्ष शिथिलक्षम राहील असं पण या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार आहे ते आपण या ठिकाणी पाहूया। त्यामध्ये SSC उत्तीर्ण गुणपत्रिका आणि प्रमाणपत्राची प्रत, त्यानंतर आधार कार्डाच्या नावाशी या ठिकाणी सुसंगत असलेली जी माहिती आहे ती या ठिकाणी भरायची आहे। त्यानंतर ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र साक्षांकित प्रत या ठिकाणी जोडायची आहे। त्याचबरोबर उमेदवार मागास प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र साक्षांकित केलेली छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे। त्याचनंतर अशा पद्धतीने या ठिकाणी डॉक्युमेंट पण देण्यात आलेले आहे। तुम्ही संपूर्ण माहिती या ठिकाणी व्यवस्थित वाचू शकतात। उमेदवारांनी ऑनलाईन व्यतिरिक्त इतर माध्यमातून आलेले जे अर्ज आहे ते या ठिकाणी स्वीकारले जाणार नाही असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। तसेच उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना पोर्टलवर आवश्यक मूळ प्रमाणपत्र जे आहे ते स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करणे आवश्यक आहे। तसेच वरीलप्रमाणे नमूद कालावधीत अर्ज सादर न केल्यास त्यानंतरच्या व पूर्वीच्या तारखेस सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही असं सांगितलेलं आहे। म्हणजे दिलेल्या तारखेमध्येच तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करायचे आहे। तसेच ऑनलाईन अर्ज सादर करताना जो कार्यान्वित असलेला स्वतःचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर आहे तोच या ठिकाणी नोंदवायचा आहे आणि उमेदवारांची जी निवड आहे ती ITI मधील प्राप्त गुणपत्रिकेच्या गुणवत्तेनुसार मेरिट लिस्ट या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे आणि तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। उमेदवाराने कोणत्याही एकाच विभागासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा। एकापेक्षा जास्त विभागामध्ये अर्ज सादर केल्यास अर्ज रद्द करण्यात येईल, तसेच याबाबत उमेदवारास कळवले जाणार नाही असं या ठिकाणी त्यांनी हायलाईट करून स्पष्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे। म्हणजे तुम्हाला कोणत्याही एका विभागामध्येच या ठिकाणी अर्ज या ठिकाणी करता येणार आहे। तसेच उमेदवाराने सादर केलेल्या ऑनलाईन अर्जानुसार उमेदवाराची विभागनिहाय निवड यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसारित करण्यात येईल असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। अधीक्षक अभियंता महावितरण सवसू मंडळ चंद्रपूर, अशा पद्धतीने महावितरण चंद्रपूर मंडळ अंतर्गत या ठिकाणी 128 पदांसाठी अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज निघालेल्या होत्या। तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा।